जालन्यातील भोकरदन तालुक्यातील टाकळी जिल्हा परिषद शाळेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। शाळेचे मुख्याध्यापकच मद्यधुंद अवस्थेमध्ये शाळेतच झोपल्याचा प्रकार समोर आला आहे। दामू रोजेकर असं या मद्यधुंद अवस्थेत झोपलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे। हा व्हिडिओ शुक्रवारचा असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या मद्यधुंद अवस्थेत दुसरीच्या वर्गामध्ये झोपणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली। दरम्यान भोकरदन ग्रामीण रुग्णालयामध्ये पोलिसांनी रोजेकर यांची तपासणी केली असून त्यांनी मद्यपान केल्याचं उघड झाल्यानंतर त्यांच्यावर भोकरदन पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान या मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी सरपंचांनी केली आहे। गेल्या 9 वर्षापासून आमच्या टाकळी या जिल्हा परिषद शाळेवर प्राथमिक शाळेवर रोजेकर आडनावाचे गुरुजी कार्यरत होते। ते दररोज शाळेवर नशा करून येत होते। आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो की गुरुजी तुम्ही नशा पाणी करून शाळेवर येत जाऊ नका, परंतु ते माझ्याशी उलट आम्हाला सांगत होते की नाही आज घेतले उद्या नाही घेणार। असं करत करत त्यांनी आमच्या गावाला 9 वर्षे काढले, परंतु माणुसकीची एक हद्द असती। आमचे विद्यार्थी 9 वर्षामध्ये किती मातीत गेले असतील त्या शिक्षकाला आम्ही गावातील पालक व मी स्वतः सांगत होतो, परंतु शिक्षकांना या गोष्टी लक्ष न देता मी एके दिवशी दिनांक 11 रोजी शाळेला भेट दिली असता हे शिक्षक दारूच्या नशेत खाली पडलेले होते शाळेमध्ये। मी त्यांचा फोटो काढून भोकरदन येथील गट शिक्षणाधिकारी सागर साहेबांना पाठवला असता त्यांनी तात्काळ पंचनामा करून पुढील कारवाईसाठी पुढे पाठवले आहे।